तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत असेल। आपण पाहतोय क्वालिफाय 1 चा मुकाबला एका ठिकाणी आयक्वेरा मनोरपडा संघ, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतील बारंडा माऊली संघ। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आयक्वेरा मनोरपडा संघाचा। दरम्यान आपण पाहतोय सार्वजनिक बॅटर मैदानामध्ये नाही आहेत, इशिदला आपण बाद होताना पाहायला मिळाला। त्यानंतर अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जायला आपल्याला पाहायला मिळाला होता। राज ओम ही जोडी मैदानामध्ये आहे। आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 15-15, 15 धावा फलकावरती। दरम्यान तिसरा षटक पॉवर प्लेचा येईल तोपर्यंत डीटीचा आस्वाद घेऊया। चला तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज मिस्टर आदित्य गोलंदाजी मार्क वरती येतोय। पॉवर प्लेचा षटक असेल। पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला, 1 धाव काढली गेली। 16वी धाव फलकावरती आपण पाहतोय। आदित्यनी निश्चितच थोडस या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक टाकण्यासाठी पाचारण केलं गेलं आहे। आपण पाहतोय थोडेसे जवळ क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बनवला या ठिकाणी। या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक ठेवले जातात। पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी 30 यार्डच्या सर्कलमध्ये आपण पाहतोय। अक्षयला, दीपूला पाहतोय आणि अजून एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये आहे। तर नक्कीच या षटकामध्ये चांगले चेंडू पडतात निश्चितच। त्यामुळेच एकेरी धावच या ठिकाणी घेण्यासाठी प्रवृत्त केलं जाते फलंदाजांना। 18 धावा फलकावरती लगावले गेले आहेत। 2-3 चेंडू या षटकात 2 चेंडू संपलेत। ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकन केला जातोय। अमांतरने धावसंघामध्ये वाढ, 19 धावा फलकावरती लगावल्या जातात। हलक्याने खेळून काढलाय चेंडूला, अडवून फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु असफल प्रयत्न। चेंडू वरती 1 धाव अजून आलेली आहे। 20 धावा फलकावरती, ज्या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत संपलेत। हा सुद्धा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे। अजून 1 धाव धावसंघामध्ये ऍड केली गेली। 21 धावा फलकावरती। चला लास्ट बॉल असेल 25 धाव फलकावरती। बॅटीची कडा
चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 26 धावा फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये निश्चित आतापर्यंत पाहायला गेलं बारांडा माऊली संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. 18 चेंडूमध्ये 26 धावा म्हणजे 8 धावा वर म्हणजे मजबूत स्थिती. आणि तिसरं षटक अजूनही बाकी आहे. म्हणजे या तिसऱ्या षटकामध्ये निश्चित कमीत कमी 8 ते 10 धावा गोळा करण्याचा प्रयत्न बारांडा माऊली संघ करेल. दरम्यान त्यानंतर आपण पाहिलं तर डिफेंडिंगसाठी चांगली धावसंख्या समोर असेल त्यांच्या. तर नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळून या स्पर्धेमध्ये हा विजय संपादन करण्याचा प्रयत्न असेल. परंतु एक वेळा मनवेरपाडा संघ काय करायला पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आलाय. कर्णधार मयूर आणि मयूर विचार करेल मनामध्ये की हे षटक किमान 5 ते 4 धावांचं ठेवावा जेणेकरून 30च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्या 30च्या आतमध्ये धावा थांबवल्या गेल्या तर नक्कीच आपण तो चेस करू शकू. त्या अनुषंगाने गोलंदाजी मार्कवरती येतोय. लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये समोर आहे. ऑन साईडला मारला फटका. चांगला फटका आहे परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राजनी केलंय आणि फेकी सुद्धा केली. रनआउटची अपील केली गेली होती पंच तटस्थ म्हणजेच फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. एक धाव निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय मयूरने. आकोटापा चेंडू खराब चेंडू परंतु या ठिकाणी फक्त 9 रनच धाव फलकावरती लगावेल. एका धावानेची धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 27 धावा. खोलाडपा चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी चेंडू निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद होईल. लेफ्ट हँड बॅटर आणि अंडरम बॉक्स क्रिकेट मधील एक नावाजलेला नाव म्हणजे दुर्गेश 11 संघाचे कर्णधार समीरजी कदम यांचं सुद्धा आगमन झालंय. तर समीर कदम आपलं सुद्धा या स्पर्धेमार्फत आज जरी स्वागत असेल तर मात्र अजून एक गाडीचा पत्ता अजून एक विकेट बॅक टू डिपार्ट जातोय. नवीन फलंदाज आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मयूरकडनं झालेला आहे. मयूर समोर आहे. मयुरेश बॅटीची कडा. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. धावा फलकावरती लगावल्यात 28 धावा. मयूरचं प्रभावकारी षटक एक चांगलं षटक या ठिकाणी दिसतंय. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्ची पडतोय. 2 चेंडू बाकी असतील. कोलटापा चेंडू या ठिकाणी ऑन कव्हर दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण. रन कंप्लीट आहे. पहिल्या रनला रनआउट आहे का ते पाहायचं आहे. चला दरम्यान पहिला सामना गमावलेले संघ म्हणजे आई जिवदानी संघ. त्यानंतर ASCC फुलपाडा संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे. रन कंप्लीट म्हणजे 2 धावा भेटतील. लास्ट बॉल आहे. 30 धावा फलकावरती आणि या लास्ट चेंडूवरती किती धावा येतील. शेवटचा चेंडू
ऑन साइडला मारला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव घेतलाय, दुसरा करण्याचा प्रयत्न केला गेलाय, फेकी आलाय, यश त्यांना लावलाय, गडी बाद. तर एक धाव कंप्लीट असताना आपण पाहिलं तर 31 धावांवर धावफलक सरकलाय. 32 धावांचं टार्गेट येऊन राहते आई एकविरा मंदिरपाडा संघासाठी. त्या दरम्यान आई जीवदानी संघ आणि ASCC संघ, त्याला कर्णधार या. आणि ASCC फुलपाडा, चला टॉस साठी या. चला दोन कर्णधार आई जीवदानी. हॅलो ASCC कर्णधार या. शादाबजी पापडेकर यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला ASCC चा कॉल असणार आहे. हेडचा कॉल, इट्स हेड. नाणेफेक जिंकले. शादाब सर आपण विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निश्चित. पहिला सामना गमावला गेला होता. आता मात्र कोणत्या पद्धतीची प्लॅनिंग असेल? आता बॉलिंग चेंज आहे थोडी, बस क्षेत्र फिल्डर मध्ये कोणता बदल आहे की? हां बदल आहे. ठीक आहे, या मॅच साठी खूप शुभेच्छा. चला आई जीवदानी संघ, नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाहीये. पहिला सामना तुमच्या वतीने लागला नव्हता, गमावला गेला होता. आता मात्र या ठिकाणी नाणेफेक हरलाय, फिल्डिंग त्यांनी स्वीकारलंय. तुमचा नाणेफेकचा काय निर्णय असता? आम्हाला पण बॅटिंगच पाहिजे होती आता, आणि आता आम्ही कमीत 30+ मारायचा प्रयत्न करू आणि आपला बेस्ट देऊ. काय चेंजेस नाही, काय चेंज नाही, फक्त ओपनिंग चेंज करणार आहेत बस, अजून काय नाही. थँक्यू सो मच. या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जिंकलाय ASCC संघ आणि ASCC संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ आपण पाहतील तर आई जीवदानी संघ.
सो नेक्स्ट मॅचचा अहवाल असा होता. नाणेफेक जिंकला एएससी संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. दरम्यान आपण पाहतोय सेकंड इनिंग कडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहतोय ओम आणि आर्यन ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी, आणि या जोडीला बक्षीस लगावलं गेलंय. रोहित साळके यांच्याकडनं जर या जोडीने हा सामना संपवला, या धावा चेस केल्या या जोडीने, तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा आलंय आणि गडीबादचा इशारा पंचांकडनं म्हणजे जोडी फुटलाय आणि ओमकारने या ठिकाणी थडंपार रेफर केलाय. रनआउट आहे की नाही ते बघण्यासाठी. हॅलो, इट्स आउटचा इशारा पंच या ठिकाणी थडांपारचा सुद्धा इशारा आलेला आहे. दरम्यान ही जोडी फुटलाय आणि पहिला हादरा लागलाय आईकुरा मनरपाडा संघाला. दरम्यान नवीन फलंदाज येईल अक्षय. सुरुवातीलाच निश्चित आपण पाहिलं तर पॉवर प्ले घेण्याचा निर्णय होता आणि त्या निर्णयावरती या ठिकाणी थोडस असफल ठरत असताना आपण पाहिलं रनआउटच्या रूपाने गडी गाळत झाले. पहिला हादरा दिला या ठिकाणी आणि फलंदाजी करण्याचा एक रिव्ह्यू लॉस झालाय, म्हणजे एकच आहे तर रिव्ह्यू लॉस गेलाय, तर रिव्ह्यू आता घेऊ शकता येणार नाहीये. दरम्यान अजून एक गडी बॅक टू डिपार्ट. आशिष येथील नवीन फलंदाजी मार्गवरती 2 महत्वाचे फलंदाज बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत, ज्या जोडीवरती सर्व काही होतं. आता मात्र या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट आशिषने लोअर फुटबॉल चेंडूवरती मारलाय सरळ फटका. 4 धावांसाठी चौकार. संख्या वाढलाय, 14 वरती पोहोचली गेले. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेचे 3 चेंडू आतापर्यंत संपले, 3 चेंडू बाकी आहेत. आशिषने आता मात्र आल्या हा फटका या ठिकाणी शोधून काढलाय, या फटकाला एक्झिट केलाय. दरम्यान आपण पाहतोय त्यानंतर चांगला चेंडू होता आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं त्या चेंडूवरती आणि 1 धाव काढली गेली. या चेंडूवरती 1 धावांची धावफलक अजून 1ने पुढे सरकते. 15 वरती पोहोचवलं जाते. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 32 धावांचा चेस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आईकुरा मनरपाडा संघाचा आणि 14-17चा इक्वेशन होतं, म्हणजे कुठेतरी एक चौकाराची मॅच अजूनही समोर आहे आणि तो चौकार अक्षयच्या बॅटून येतोय. धावफलक पुढे सरकलाय. 4ने जाऊन पोहोचलाय 19 धावा फलकावरती. बाहेर पहा 2 चौकार लगावल्यानंतर गोलंदाजावरती आलेला आहे दबाव आणि वाईटचा इशारा पंचांकडनं झालाय. अवांताने 20 वरती धावफलक सरकलाय. हलक्याने घेऊन काढाय चेंडूला निश्चितचा. पहा आता मात्र सामना या ठिकाणी बॅलन्सिंग आलाय, सामना बरोबरीचा आलाय. त्या कारणे आपण पाहतोय 1 धाव या ठिकाणी आपण वर आहोत. त्या कारणे आपण पाहिलं तर या चेंडूवर सुद्धा हलक्या रीतीने 1 धाव घेतलाय. षटक संपलाय दुसऱ्या क्रमांकाचा. धावा फलकातील 21 धावा. येणारे चेंडू आहेत 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे या ठिकाणी आईकुरा मनरपाडा संघाला. एसटीजे
चला नेक्स्ट षटक टाकण्यासाठी गोलंदाज राज. खोलटप्प्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढलाय. एक धाव अजून काढली गेली आहे चेंडूवरती. एका धावानेची धावफलक अजून पुढे 22 वरती पोहोचली जाते. 22 धावा फलकावरती. चेंडू स्विफ्ट सरळ खेळलेला फटका. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. 23 धावा फलकावरती. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आईपेरा मानवेपाडा संघ दिसतोय. हा चेंडू सुद्धा अखेरपर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि त्या चेंडूला हलक्या रीतीने फक्त स्पर्श केला आणि ही धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. 24 धावा 24 रन ऑन द बोर्ड. ज्या ठिकाणी 2.3 षटकं संपल्यात. हो हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. अजून एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अक्षयचा आहे परंतु या ठिकाणी तोपर्यंत फेकी आले त्या कारणे ही दुसरी धाव घेता येणार नाहीये. एकाच धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. दरम्यान एका धावाने 25 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजून आपण पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आईकुरा मनरपाडा संघाला पुन्हा एकदा एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केले गेले. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 26 रन ऑन द बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. दरम्यान 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल. सूझबूझची क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आशिषने एक चौकार ठोकला. त्यानंतर आपण पाहिलं अक्षयच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर आपला आता मात्र सामना या ठिकाणी एकेरी धावसंख्या गोळा करून संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कारण एक धाव आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर वर आहे फलंदाजी करणारा संघ. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 रन 27 धावा फलकात. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज असेल कारण आपण म्हणजेच 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्गवरती सूरजला निश्चितच या षटकामध्ये किमान 2 निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं असेल. त्यासाठी निश्चितच थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग सजवणं गरजेचं असेल बारांडा माऊली संघाला आणि जेणेकरून निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळले जातील. आणि निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं असेल भरपूर कारण या सामन्यामध्ये जो बॅलन्स आहे जो फासला आहे तो फासला सुरुवातीला 1 चेंडू टाकून बरोबरी करा. त्यानंतर दबाव क्रिएट करण्यासाठी एखादा चेंडू अजून निर्धाव येणं गरजेचं असेल बारांडा माऊली संघाला. आता माझा जो निर्धाव चेंडू यायचा होता तो आलाय. आता मात्र बरोबरी झालंय म्हणजे 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आता येऊन राहिलाय आईकुरा मनरपाडा संघासाठी. दरम्यान आपण पाहतोय एक निर्धाव आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी दबावामध्ये आशिष असेल आणि त्या दबावाला कुठेतरी बाहेर दबावाला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो. हो अजून एक निर्धाव चेंडू. कमाल की गोलंदाजी या ठिकाणी. आणखी एक चेंडू निर्धाव पडला जातो या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकून थोडासा या ठिकाणी जो दबाव होता त्या दबावाला कुठेतरी बाजूला सारण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी सूरजचं झालाय. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांचं इक्वेशन येऊन राहते. आशिष वरती आता मात्र दबाव असेल. आशिष थोडस या ठिकाणी टेन्शन मध्ये असणार कारण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव कसे काय पडले आणि या धावा काढू एकेरी धाव काढू शकला नाही त्या कारणे निश्चितच थोडासा दबावामध्ये असेल आशिष आणि आता मात्र कॉन्फिडन्स थोडासा उंचावला असेल गोलंदाज या ठिकाणी सूरजचा. या दोघांमध्ये कोण जिंकेल हा सामना आणि कोण पराभवाच्या छायाला जाईल येणारे हे 4 चेंडू दर्शवते. 4 चेंडू 5 धावांची गरज निश्चितच. पुन्हा एकदा समय गोलंदाज समोर आहे. हो खराब क्षेत्ररक्षण पहा प्रयत्न केले गेले सूरज कडनं आणि त्यानंतर फिल्डरने चुकी केलाय. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. आता मात्र आईकुरा मनरपाडा संघ निष्ठेचा श्वास घेतोय. तीन चेंडू मध्ये 1 धावांची गरज.
3 बॉल 1 रनची गरज असेल. पहिले 2 चेंडूवरती दबाव टाकला गेला होता, परंतु त्या दबावाला कुठेतरी बाजूला सुद्धा सारला गेला. म्हणजे 1 तेरी 1 मेरी असं या ठिकाणी समीकरण दिसतंय. आणि आता मात्र मनोरपाडा संघ दबावामध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी अवांतर चेंडू, खराब चेंडू आणि आई एकविरा मनोरपाडा संघ या स्पर्धेतला पहिला क्वालिफाय होणारा संघ आपल्याला मिळालेला आहे.